चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन भागाकडे वळणार आहोत. शेवटचा जॉमेट्रीचा चॅप्टर आपला आहे, ते म्हणजे मेन्शुरेशन. याच्या आधी आपण सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम, सर्कल, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर आपण संपवले. सर्व भाग आपण ऑनलाईन युट्यूब चॅनल जॉमेट्री बाय नंदकुमार यावरती टाकलेले आहेत. प्रत्येक गणित आणि गणित, कोणतेही गणित तुम्ही कुठल्याही भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी सोडवलेलं बघू शकता. मेन्शुरेशन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री हे सगळे फॉर्म्युला डिपेंड गणित आहेत. जर फॉर्म्युले परफेक्ट पाठ असतील तर त्या ठिकाणी ही गणित सर्वात इझी आहे. खूप मुलांना ही गणित सोडवता येत नाही. याचं एकमेव कारण फॉर्म्युले परफेक्ट पाठांतर नसणे. ट्रिग्नोमेट्रीला आपण 1 2 3 ची मेथड वापरली होती. 2/1, 3/1, 1/2, 1/3, 3/2, 2/3 ची. कोऑर्डिनेट जॉमेट्रीला 6 फॉर्म्युले रायटिंग करून पाठांतर करून नावांसहित आपण ती गणित सोडवली होती. मेन्शुरेशनच्या बाबतीमध्ये खूप मुलांचं फॉर्म्युला पाठांतरामध्ये गडबड होते. मी तुम्हाला एक पॅटर्न सांगतो, तोच लक्षात ठेवा. तुमच्या मनावर आहे तुम्ही कोणत्या पद्धती वापरणार पाठांतराच्या. असं नाही की मी सांगितलं म्हणजे तीच पद्धत वापरली पाहिजे, पण एक वे तुम्हाला सांगतो की याचं पाठांतर किती परफेक्ट. आणि तुम्ही जेव्हा मी सांगितलेलं 5 ते 6 वेळा रायटिंग करायला न बघता तर तुम्ही कुठलाही फॉर्म्युला कधीही सांगू शकता. ही पद्धत अतिशय सोपी आहे. समजून घेतली तर तुम्हाला ती चांगली कळेल. पहिला एक पॅटर्न सांगतो, तो पाठांतर करायचा आपल्याला. पॅटर्न असा आहे की काही गोष्टीला क्रम आहे, तो क्रम आपण वापरायचा आहे. बघा का, लक्षात घ्या. आता 9th क्लासला होते तुम्हाला क्यूबॉइड. बघा इकडे फॉर्म्युले कोणते कोणते आहेत, तर क्यूबॉइड आहे हा पहिला. नंतर क्यूब, क्रम असाच ठेवायचा. पहिला कोणता आहे, क्यूबॉइड. दुसरा कोणता आहे, क्यूब. तिसरा आहे सिलेंडर. चौथा आहे कोन. पाचवा आहे स्पेअर आणि 6वा आहे हेमिस्फेअर. त्याच्यावरती आपला पहिला एक्सरसाइज सुटणार आहे. फ्रस्टमचे फॉर्म्युले वेगळ्या पद्धतीने पाठ करायचे, ते याच्यात आणू नका, कारण जर ते याच्यात आणले तर मग तुमची गडबड जास्त होईल. आता काही क्रम जो सांगतो त्या क्रमामध्ये जो आपण पहिला घेणार आहोत तो पहिलाच ठेवायचा शेवटपर्यंत. लक्षात ठेवा, या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही तुमच्या मनाने पाठांतर करताना पद्धती वापरता, पण काही गोष्टींना स्पेसिफिक आणि व्यवस्थित जर पाठ केलं तर ही गणितं तुम्हाला सोडवायला अतिशय सोपी जाऊ शकतात. त्यामुळे थोडंसं काही भागांकडे जरा नीट लक्ष द्या. बघा, पहिला तुम्हाला एक क्रम मी सांगतो, तो लक्षात ठेवा. क्रमामध्ये पहिला जो आहे ना तो तेच आहे ना, तो आहे पहिला टोटल सरफेस एरिया. आपण हा पहिला पाठ करणार. जो सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे ना तो कसला आहे, टोटल सरफेस एरिया. लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण जे पाठांतरात घेणार आहोत त्यातला पहिला फॉर्म्युला हा टोटल सरफेस एरियाचाच आहे. मग तो कुठलाही असो, मग तो क्यूबॉइड असो, तो कोन असो, तो सिलेंडर असो, तो हेमिस्फेअर असो किंवा स्पेअर असो, काही. पहिली पद्धत काय करायची, क्रमात पाठ करून ठेवा. पहिला क्यूबॉइड, नंतर क्यूब, नंतर सिलेंडर, नंतर कोन, स्पेअर आणि हेमिस्फेअर हा क्रम पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर आता मी जो क्रम सांगतो ना हा 3 पॉइंटचा, तर हा पाठांतर करून ठेवा. त्याच्यामध्ये स्लॅन्ट हाईट येऊ शकते, पण ती वेगळी, ते आकृती खाली आपण पाठांतर करूया. बघा, पहिला काय पाठ करायचा आहे, टोटल सरफेस एरिया. मग आता टोटल सरफेस एरिया वेळ लागला तरी चालेल, नीट लक्ष द्या. मग पहिला फॉर्म्युला आपण जो रायटिंग करणार प्रत्येकाचा, तो याचा टोटल सरफेस एरिया, तर हेमिस्फेअर पर्यंत क्यूबॉइड पासून. सेकंड आपल्याला पाठांतरामध्ये आणायचंय. लक्षात ठेवा का, हा क्रमच तुम्हाला पाठ करायचा आहे पहिला आणि मग फॉर्म्युला. दुसरा आपण पाठ करणार आहोत लॅटरल सरफेस एरिया, किंवा त्याला व्हर्टिकल सरफेस एरिया आपण म्हणतो. लॅटरल किंवा त्याला दुसरा शब्द आहे व्हर्टिकल, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ सरफेस एरिया. सगळ्यांचे पॉइंट काय काय असतात ते आपण समजून घेऊया आणि मग आपण पाठांतरामध्ये यांना घेऊया. आपण दुसरा जो फॉर्म्युला पाठ करणार आहोत त्याचं नाव आहे लॅटरल सरफेस एरिया किंवा व्हर्टिकल. आता टोटलचा अर्थ काय होतो समजून घ्या. टोटल सरफेस एरिया म्हणजे टोटल सगळा भाग सरफेस एरिया. म्हणजे कागद चिपकवणे किंवा रंग लावणे हे सरफेस एरियाशी संबंधित होतं. उदाहरणार्थ तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय तो क्यूबॉइड आहे आणि या क्यूबॉइडला मला रंग द्यायचा असेल तर मला त्या ठिकाणी
चारच भिंतींचा वापर करावा लागेल रंग देताना. आपण वरती छताला आणि बेस पायाला ते देणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला फॉर्म्युला कोणता आहे? व्हर्टिकल, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. आणि त्यानंतर तुम्हाला टोटल काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या एक समजा फिश टँक आहे क्युबॉइड आणि त्याला तुम्हाला कागद चिपकवायचा आहे पूर्ण सगळ्या बाजूंनी, तर टोटल काढावं लागेल. म्हणजे सरफेस एरिया कशाशी संबंधित येतो? रंग लावणे, कागद त्या ठिकाणी चिपकवणे, या गोष्टी ज्याच्याशी सरफेसशी संबंधित, पृष्ठफळांशी संबंधित जो भाग आहे त्याला आपण म्हणतो टोटल सरफेस एरिया. मग आता याच्यामध्ये लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया, पण काहींमध्ये तो कर्व येतो बघा का. म्हणजे त्या वेळेस तुम्हाला कळालं पाहिजे की तिथं तो कर्व सरफेस एरिया लिहायला लागेल. आता कुठे तुम्हाला मी आकृत्या दाखवतो बघा, समजून घ्या. लॅटरल, व्हर्टिकल सरफेस एरिया किंवा कर सरफेस एरिया. आता कर तुम्हाला बघा, याच्यातील लॅटरल म्हणजे उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ येईल. चारच भागांना रंग द्यायचा असेल तर मी तुम्हाला रंग देऊन पण दाखवतो, लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते कळेल. आता चार भाग कोणते कोणते बघा. सपोज मी हा पहिला घेतला, येलो रंग बघा, मी याला रंग दिला पहिला वरचा चार भागांमध्ये. त्यानंतर हा बॅक साईडला पण आपण रंग दिला त्याच पद्धतीचा. नंतर इथे बघा हा पॉइंट आहे, याला रंग दिला. असे चार भाग घेतले, हा एक, याच्या पाठीमागे एक, आणि हा जो आकाशी रंग आहे त्याच्या या बाजूचा एक, म्हणजे इकडे. हा म्हणजे अशा प्रकारे इथे याच्या पाठीमागेला एक येलो रंगाचा होईल. म्हणजे चार पृष्ठांना फक्त आपण रंग दिले. तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो? लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया. याच्यात पण व्हर्टिकल सरफेस एरिया येईल. चार पृष्ठ आहेत बघा, हा एक, व्हर्टिकल सरफेस एरिया, हा व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणून आपण हा एक रंग दिला आपण समजा. आणि याच्यात बाजूचा आपण एक रंग घेऊया, हा एक घेतला बघा. म्हणजे इथे आपण काय केलं? चार भाग केले. तर हा लॅटरल म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया झाला. बेस आणि वर्क सोडून लक्षात ठेवा. इथे मात्र कर सरफेस एरिया येईल. टोटल म्हणजे सगळ्यात, टोटलचा अर्थ होतो सगळ्यात. झाकण समजा पिंप आहे, उदाहरणार्थ पिंप आहे, मला पिंपाला रंग द्यायचा आहे झाकणांसहित, तर मला टोटल सरफेस एरिया काढावा लागेल. पण मला फक्त त्याच्या कर्व भागाला रंग द्यायचा आहे, म्हणजे हा जो कर्व आहे या कर्वलाच रंग द्यायचा असेल तर मात्र याच्यामध्ये मला व्हर्टिकल म्हणजेच कर्व होईल. आता याचा कर्व झाला ना, तो व्हर्टिकल नाही होणार याच्यात. तर याच्यात कोणता सरफेस एरिया होईल? कर सरफेस एरिया. थोडासा वेळ जाईल परंतु फॉर्म्युले नीट समजून घ्या. याच्यामध्ये कोणता सरफेस एरिया काढावा लागेल? कर सरफेस एरिया. टोटल सरफेस म्हणजे कर सरफेस एरिया. कर सरफेस एरिया म्हणजे इथे आपण कोणता सरफेस एरिया काढतो? कर. लक्षात ठेवा हे पॉइंट्स. म्हणजे क्युबॉइडला काय येतो? व्हर्टिकल किंवा टोटल तर सगळ्यांमध्येच येणार आहे. आता टोटल आणि कर्व मध्ये काय फरक आहे थोडंसं समजून घ्या. आता एक उदाहरण सांगतो याच्यात बघा, लक्ष द्या. सपोज आपण ही एक परीक्षा नळी घेऊया बघा. आता या परीक्षा नळीमध्ये जर मला टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर मला याच्यामध्ये सिलेंडर आणि स्पेअर असे दोन भाग झाले. मग आता इथे स्पेअरचं आपल्याला कर सरफेस एरिया काढावा लागेल, टोटल नाही का. आता टोटल काढलं तर त्याचा हा पण भाग येतो, लक्षात घ्या. आतला हा जो गोल आहे ना तो पण येतो. तो लागणार नाही, कारण का तर परीक्षा मध्ये काय मध्ये असं पार्टिशन नसते. आणि त्याच्यामुळे इथे आपण टोटल सरफेस काढताना याचा कर म्हणजे या ठिकाणी या सिलेंडरचा कर सरफेस एरिया आणि याचा कर्व असे दोघांचे कर्व काढले आणि जर त्याची टोटल मारली तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा नळी म्हणजे टेस्ट ट्यूबचं काय भेटतं? सरफेस एरिया टोटल. म्हणजे या पद्धतीने कुठे कर वापरायचं आणि कुठे टोटल वापरायचं सरफेस एरिया ते तुम्हाला त्यामध्ये कळालं पाहिजे. याच्यात पण कर सरफेस एरिया आहे, टोटल सरफेस एरिया. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आईस्क्रीमचा कोन, ह्या गोष्टी नीट समजून घ्या की तुम्हाला कर काढायचं आहे की टोटल, त्याच्यावरती तुम्हाला ते फॉर्म्युले वापरायचे आहेत. म्हणून आपण सेकंड पॉइंट जो घेतोय तो आहे लॅटरल सरफेस एरिया.
म्हणजेच व्हर्टिकल, किंवा काही भागांमध्ये तो काय असतो, कर्व. आणि लास्ट तिसरा आपण जो पाठांतरात घेणार आहोत तो आहे व्हॉल्यूम. हा जो पॉइंट आहे हा व्हॉल्यूम आहे, लक्षात ठेवा. व्हॉल्यूम आपल्याला पाठांतर करायचे तिसरा. मग आता क्रम कसा घेतला आपण, पहिला घेतला टोटल, दुसरा लॅटरल किंवा कर्व किंवा व्हर्टिकल, आणि तिसरा व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये इथे शॉर्टकट सांगून ठेवतो मी. जर का त्या ठिकाणी सरफेस एरिया असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मीटर असेल तर मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर घ्यावे लागतील आन्सरचे युनिट्स. आणि व्हॉल्यूम असेल तर काय येईल, मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब. जर का क्वेश्चन मध्ये मीटर दिले असतील किंवा सेंटीमीटर दिले असतील तर त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये युनिट्स टाकायचे आहेत. तर बघा, पहिलं पाठांतर रायटिंग करून ठेवा. टोटल सरफेस एरिया, दुसरा आहे लॅटरल सरफेस एरिया, आणि तिसरा आहे व्हॉल्यूम. तर आपण या सगळ्यांना याच्यामध्ये पाठांतरात घेणार आहोत. एक याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथे पायथागोरस थेरम येतो बघा. इथे स्लॅन्ट हाईट आहे, म्हणजे इथे एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला नंतर तो बघायचा आहे. परत एकदा लक्ष द्या, पहिला टोटल सरफेस एरिया, दुसरा लॅटरल सरफेस एरिया, आणि तिसरा व्हॉल्यूम. आता आपण फॉर्म्युले पाठ कसे करायचे याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. समजून घ्या आता सगळ्यांनी. याच्यात मी भाग करतोय. आता मी जे सांगतो ते तुमचं पाठांतर झालं पाहिजे. जसं पाठ करतो आपण तसं तुम्हाला हे पाठांतर करायचंय. पहिला पाठ झाला की लास्ट पर्यंत तुम्हाला ते रायटिंग करता आले पाहिजे. आता क्युबॉइड मध्ये एल, बी आणि एच असतो. लक्षात घ्या, मी पहिले थोडीशी माहिती सांगतो ते ऐका. एल, बी आणि एच. लेंथ, एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेथ, आणि एच म्हणजे हाईट. क्युबॉइड मध्ये, क्यूब मध्ये तसं नाही. क्यूब मध्ये मात्र तिन्ही त्या ठिकाणी एलच असतात, म्हणजे लेंथ पण एल आणि बी पण एल आणि एच पण एल असतो. याच्यामध्ये सिलेंडर मध्ये हाईट आणि रेडियस असते. लक्षात घ्या, हाईट आणि रेडियस म्हणजे त्याची हाईट आणि त्याचा रेडियस. याच्यात पण रेडियस असते, हाईट असते, परंतु याला स्लॅन्ट हाईट पण असते, म्हणजे तिरकस उंची त्याला म्हणतो आपण. 9वीला होतं तरी नीट लक्ष द्या. हाईट म्हणजे परपेंडिक्युलर आणि एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. नंतर स्पेअर आहे, त्याला रेडियस आहे एक, लक्षात घ्या, आणि हेमिस्फेअर त्याला पण एक रेडियस आहे. आता पाठांतर कसं करायचं बघा. तुम्हाला माहिती आहे की एल, बी आणि एच आहे. मग आता पाठांतर लक्षात घ्या. 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच असं पाठच करायला घ्यायचं एक एक, लक्षात घ्या. 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच. नंतर परत हे 2 लिहून काढायचे, या दोघांची बेरीज करायची एल प्लस बी, आणि कंसाबाहेर एच लिहायचं. पुन्हा एकदा लक्ष द्या, पहिला कसं आहे, 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच, नंतर 2 कंसामध्ये एल अधिक बी कंसाबाहेर एच लिहायचा, आणि शेवटी एल इंटू बी इंटू एच. क्रमातच पाठ करायचे. त्यानंतर 6L स्क्वेअर, त्याच्यानंतर 4L स्क्वेअर आणि एल क्यूब. पुन्हा एकदा लक्ष द्या, 2 कंसात एल बी. हे तुम्ही जेवढं जास्त वेळ रायटिंग कराल ना तेवढं क्विक पाठांतर होईल, आणि ही पद्धत तुम्हाला सर्व फॉर्म्युले पाठ करायला सोपी आहे. 2 कंसात एल बी अधिक बी एच अधिक एल एच असं पाठच करायचं. 2 कंसात एल अधिक बी कंसाबाहेर एच, एल गुणिले बी गुणिले एच, 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर आणि एल क्यूब. त्याच्यानंतर इथे पुढचा पॉईंट समजून घ्या. 2 वेळा 2 लिहायचे, ही आयडिया समजून ठेवा. 3 वेळा पाय, 3 वेळा आर. मी 9th ला असताना तुम्हाला सांगितली होती मेथड, त्यामुळे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा आर. बघा, नंतर शेवटी काय करायचं, स्क्वेअर लिहायचा, एच एच, आणि इथे फक्त आर प्लस एच करायचं. बघा, 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा आर, शेवटचा वर्ग एच एच आणि आर प्लस एच. आता याच्याच पुढे फॉर्म्युले यालाच बघून लिहायचे. बघा का, इथे 2 नाही लिहायचा, पाय आर कंसामध्ये आर अधिक एल, इथे 2 काढून टाकायचा, पाय आर एल, म्हणजे एच च्या ऐवजी फक्त एल लिहायचा, आणि हा मात्र 1/3 आहे तसंच लिहून काढा, पाय आर स्क्वेअर एच.
म्हणजे शेवटचं याच्यात लिहिताना काय करायचं, पाय आर स्क्वेअर एच लिहून घ्यायचं आधी, फक्त याला 1/3 करायचं, म्हणजे हा सेम इकडे लिहायचा. इथपर्यंत तुमच्या लक्षात येईलच, पाठांतर रायटिंग करून करूनच येईल हे लक्षात. आणि आता लास्ट आहे त्याच्यामध्ये, ते समजून घ्या. 4 वेळा पाय, लक्षात घ्या हे मध्ये गॅप ठेवायचा थोडा. 4 वेळा आर, वरती स्क्वेअर लिहायचे, इथे क्यूब लिहायचे, इथे 4 लिहायचं, लक्षात ठेवा पहिला 4, मग 4तून 1 गेला, इथे 3 करा, मग या दोघांचा भागाकार इथे लिहा, म्हणजे किती येईल 4/3, आणि इथे 2/3, म्हणजे 4तून 2 कमी करा, आणि वरती याच्यामध्ये परत एकदा 2 पाय आर स्क्वेअर लिहा. हे तुम्हाला नंतर कळेल का लिहिलं, तुम्हाला मी परत एकदा रायटिंग करून दाखवतो. लक्षात घ्या, ही पद्धत तुमच्या लक्षात आली पाहिजे. बघा परत एकदा न बघता रायटिंग करून बघा. 2 कंसात LB अधिक BH अधिक LH, 2 कंसात L अधिक B कंसाबाहेर H, L इंटू B इंटू H, 6L स्क्वेअर, 4L स्क्वेअर, L क्यूब, 2 वेळा 2, 3 वेळा पाय. याच पद्धतीने रायटिंग करा. 3 वेळा आर, शेवटचा स्क्वेअर, इथे H, इथे H, इथे R प्लस H, नंतर इथे पाय आर कंसामध्ये R अधिक L. हेच बघून लिहा, फक्त 2 नाही लिहायचा. आणि इथे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. त्याच्यानंतर 4 वेळा पाय, मध्ये गॅप ठेवायला सांगितलंय तुम्हाला. 4 वेळा आर, इथे स्क्वेअर, इथे क्यूब, इथे 4, इथे 3, इथे 4/3 आणि इथे 2/3. तर अशा प्रकारे तुम्हाला हे फॉर्म्युले रायटिंग करायचे आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तिकडे लक्ष द्या. आता हे फॉर्म्युले कसले ते पण सांगतो. पहिले 3 आहेत क्यूबॉइड. मग आपण जो क्रम पाठ केला तो कोणता, टोटल, वर्टिकल आणि व्हॉल्यूम. त्याच्यानंतर हा आहे क्यूब, आपल्या क्रमात टोटल, वर्टिकल आणि व्हॉल्यूम. म्हणजे तिसरा आहे सिलेंडर, या बाजूला रायटिंग करतोय मी. हा जो घेतलाय आपण, हा कोणता आहे, सिलेंडर आहे. आणि हा काय आहे, कोन. नंतर हा आहे स्पेअर, आणि हा आहे हेमिस्फेअर. आता हेमिस्फेअरला 3 आहेत, म्हणजे टोटल, कर्व आणि व्हॉल्यूम. पण स्पेअरला मात्र कर्व येत नाही, तो काय येतो, टोटल आणि व्हॉल्यूम. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. हे तुम्हाला रायटिंग करायचंय, मी जे सेकंड तुम्हाला रायटिंग करून दाखवलं, या पद्धतीने तुम्ही 5 ते 6 वेळा रायटिंग करून बघा. परफेक्ट रायटिंग आली तर तुम्ही फॉर्म्युले लिहायला सोपं आहे. आता आपल्या पाठांतराचे फॉर्म्युले मी इथे रायटिंग करून ठेवतो बघा, एक 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 एक, आणि मग त्याच्याविषयी आपण फॉर्म्युल्यांची नावं लिहूया. पहिला काय, 2 इन ब्रॅकेट LB प्लस, बघा का, लक्ष द्या. पहिला पाठ काय, 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. नंतर 2 कंसात L अधिक B कंसाबाहेर H आणि L इंटू B इंटू H. सेकंड काय आपला, 6L स्क्वेअर, 4L स्क्वेअर आणि L क्यूब. नंतर काय, 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा आर, इथे स्क्वेअर, इथे H, इथे H आणि R प्लस H. बघा हे पाठांतर आहे आपलं. नंतर पाय आर कंसामध्ये R अधिक L, नंतर पाय आर L आणि 1/3 पाय आर स्क्वेअर H. इथे 4 वेळा पाय, म्हणजे तिथे येईल 4 पाय आर स्क्वेअर, बघा का, आणि इथे येईल 4/3 पाय आर क्यूब. हे पाठांतर झालं की तुम्हाला कळेल. इथे बघा, इथे 3 पाय आर स्क्वेअर होता, नंतर 2 पाय आर स्क्वेअर आणि इथे 2/3 पाय आर क्यूब. हे पाठांतर झालं म्हणून माझ्या लक्षात येत. पाठांतर नसेल तर तुम्हाला ते कळणार नाही. पाठांतर करण्याची आयडिया सांगितली मी तुम्हाला, एवढं पाठ करून घ्यायचं. आणि मग त्या पद्धतीने मी फॉर्म्युलांमध्ये रायटिंग करून तुम्हाला दाखवलं. आता फॉर्म्युलांची नावं लिहूया. नावं प्रत्येकाची लिहित चला. याच्यात वेळ गेला तर चालेल, पण नावं नीट लिहा. पहिला कोणता आहे, टोटल. हा कोणता आहे, क्यूबॉइड आहे. पहिला आपण कसला फॉर्म्युला पाठ केलाय, क्यूबॉइड. क्यूबॉइड मध्ये रायटिंग करून घ्या. पहिला फॉर्म्युला काय, क्यूबॉइड. त्याच्यात पहिला आहे टोटल सरफेस एरिया,
टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. बघा फॉर्म्युलांमध्ये वेळ जाईल आपला, त्याच्यात वादच नाही, पण एकदा फॉर्म्युले पाठ झाले तर मग गणित तुम्हाला वेळ लागणार नाही. सेकंड होता लॅटरल किंवा वर्टिकल. लॅटरल किंवा वर्टिकल सरफेस एरिया. आणि तिसरा आहे व्हॉल्यूम. याचा ऑफ क्युबॉइड आहे, हा कसला आहे क्युबॉइडचा. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. असं सगळ्यांमध्ये रायटिंग करून घ्या, जसं मी पहिलं तुम्हाला रायटिंग करून दाखवलंय. पुढे मी काही जास्त सगळं लिहित नाही, फक्त शॉर्ट मध्ये रायटिंग करेल. आता हे पहिलं नीट समजून घ्या आणि मग पुढचे तसेच रायटिंग करा. पहिला काय आहे टोटल सरफेस एरिया, दुसरा लॅटरल सरफेस एरिया आणि तिसरा आहे व्हॉल्यूम. सेकंड मध्ये पण तेच आहे. पहिला टोटल सरफेस एरिया, दुसरा आहे वर्टिकल किंवा लॅटरल वर्टिकल सरफेस एरिया आणि तिसरा आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. नंतर याच्यामध्ये पहिला येईल टोटल सरफेस एरिया. सेकंड आपल्याला क्यूब आहे, लक्षात घ्या. हा काय घेतलाय आपण क्यूब. पहिला काय होता क्युबॉइड. क्रम पण हाच ठेवायचा, क्युबॉइड क्यूब या पद्धतीने. हा क्यूब आहे. त्याच्यानंतर सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता याच्यात कर्व येईल, वर्टिकल नाही तर काय कर्व. कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि तिसरा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. बघा याच्यामध्ये आपण काय काय घेतलं, टोटल सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. आणि याचं नाव काय तिसरा सिलेंडर. आता याच्यात आपण कोन मध्ये एक फॉर्म्युला जरा लक्षात ठेवा, एक्स्ट्रा आहे तो पायथागोरस थेरम आहे. त्यामुळे तो काय तुम्हाला विचारला तर पाठांतर तर हवाच आहे, तो पण पाठांतरात आणायचा आहे. फक्त या क्रमात तुम्ही पहिला टोटल सरफेस एरिया, नंतर सेकंड येईल कर्व सरफेस एरिया आणि तिसरा येईल व्हॉल्यूम ऑफ कोन. पूर्ण लिहायचे फॉर्म्युले लिहिताना लक्षात ठेवा, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया जे असेल ते इथे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला स्लॅन्ट हाईटचा आहे. फॉर्म्युला कसला आहे स्लॅन्ट हाईट, तिरकस उंची. स्लॅन्ट हाईट म्हणजे एल. स्लॅन्ट हाईटला काय आहे एल आहे. मागच्या वर्षी 9च आहे हे, लक्षात ठेवा. तर एल काढण्यासाठी फॉर्म्युला काय येईल आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आपण काय वापरलं याच्यामध्ये पायथागोरस. याच्यात सरफेस एरिया लिहायचं. सरफेस एरिया म्हणजे कर्व पण येतो का, लक्षात ठेवा. हा सरफेस एरिया आणि सेकंड आहे व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. याच्यात रेडियस आहे, लक्षात घ्या. आणि लास्ट आहे पहिला टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर. सेकंड आहे त्या ठिकाणी कर्व. आपण ह्यामध्ये रायटिंग केलं तर लक्षात ठेवा, कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फेअर आणि तिसरा आहे व्हॉल्यूम. अशा प्रकारे आपण हा लास्ट जो आहे 6 नंबर तो घेतला हेमिस्फेअर. तुम्ही तुमच्या पद्धतीने चौकोन तयार करा, पाठांतर करा, कसंही तुमचे सगळे फॉर्म्युले नीट पाठ पाहिजे त्याच्यात. स्पेअर आहे 9th ला तुम्ही केलेत. आता या पद्धतीने करून बघा, तुम्हाला वेगवेगळे मेथड वापरल्यावर लक्षात येईल की ही मेथड सोपी आहे पाठांतराची. तर अशा प्रकारे आपण
मेन्शुरेशन पहिल्या प्रॅक्टिस सेटसाठी फॉर्म्युले बघत होतो. पुन्हा एकदा तुम्हाला मी रायटिंग करून दाखवतो आणि मग आपण एकदा फॉर्म्युले बघून लगेच गणितांकडे वळूया. पहिला काय, 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH, नंतर 2 कंसात L अधिक B कंसाबाहेर H, L इंटू B इंटू H, पाड्यांसारखं 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर L क्यूब. त्याच्यानंतर 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा R, शेवटचं स्क्वेअर H आणि इथे फक्त R प्लस H करायचं. इथे 2 काढून पायर कंसामध्ये R अधिक L लिहायचा, पायर L आणि 1/3 हा तसंच लिहून ठेवा पायर स्क्वेअर H. त्याच्यानंतर 4 वेळा पाय, मध्ये गॅप ठेवायचा, 4 वेळा R, इथे स्क्वेअर, इथे क्यूब, इथे 4, इथे 3, इथे 4/3 आणि इथे 2/3, इथे परत 2 पायरचा वर्ग. हे तुम्ही जेवढे जास्त वेळ रायटिंग कराल ना तेवढं फ्लुएंटली तुम्हाला रायटिंग करता येईल आणि याच्यावर तुम्हाला सगळे गणित आणि कोणताही फॉर्म्युला कुठेही कसाही सोडवायला तुम्हाला वापरता येईल. तर हे पहिलं काम आहे, तुमचे फॉर्म्युले परफेक्ट पाठांतर असणे. मेन्शुरेशन पुन्हा एकदा लक्षात घ्या, टोटल सरफेस एरिया, दुसरा लॅटरल किंवा व्हर्टिकल सरफेस एरिया किंवा कर्व सरफेस एरिया आणि तिसरा व्हॉल्यूम. सरफेस एरिया असेल तर मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर युनिट येतील आणि व्हॉल्यूम असेल तर मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब, जे इक्वेशन मध्ये असेल त्यानुसार. पाठांतरा 2 कंसात LB अधिक BH अधिक LH, 2 कंसात L अधिक B कंसाबाहेर H, L इंटू B इंटू H, 6L स्क्वेअर 4L स्क्वेअर L क्यूब. 2 वेळा 2, 3 वेळा पाय, 3 वेळा R, ही पद्धत तशीच वापरा. नंतर स्क्वेअर लिहायचा H आणि R प्लस H. इकडे H च्या ऐवजी L लिहायचं, फक्त शेवटचा 1/3 पायर स्क्वेअर H करायचा. इकडे 4 वेळा पाय, 4 वेळा R, 4 त्या ठिकाणी स्क्वेअर स्क्वेअर क्यूब क्यूब आणि इथे 4/3, 4/3, 2/3 आणि वरती 2 पायरचा वर्ग. आणि याच्यानुसार आपण त्या ठिकाणी सर्व पहिला फॉर्म्युला क्युबॉइडचं बघितले 3, त्यानंतर क्यूबचे 3 टाकले, त्याच्यात सिलेंडरचे 3 फॉर्म्युले टाकले, कोनचे 3 फॉर्म्युले, फक्त एक वाढतो याच्या स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला पाठच करून ठेवा, L स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. व्हॉल्यूम, नंतर स्पेअरचे 2 फॉर्म्युले आणि हेमी स्पेअरचे 3. तर अशा प्रकारे मेन्शुरेशन पहिले फॉर्म्युले पाठ करा, तरच तुम्ही यातली कोणतीही गणितं कधीही कशी सोडू शकता. आता आपण प्रॅक्टिस सेट त्या ठिकाणी 7.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 सुरुवात करूया. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर आहे. बघा लक्षात घ्या, त्या ठिकाणी 7.1 याकडे आपण वळत आहोत. काय दिले ना ते पहिलं रायटिंग करायचं. याच्यात एक पद्धत लक्षात ठेवा गणितांची, गिवन रायटिंग करणे खूप महत्वाचे. खूप मुलं याच्यात गडबड होते की ते गिवनच लिहित नाहीत आणि मग मेन्शुरेशनची गणितं त्यांना फॉर्म्युला कोणता वापरायचा हे पण कळत नाही. बघा गिवन काय काय, पहिल्या ओळी वाचून घ्या. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन, व्हॉल्यूम विचारलाय, रेडियस दिलाय म्हणजे R दिलाय, किती आहे 1.5 सेंटीमीटर अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट, परपेंडिक्युलर म्हणजे H, तर किती आहे 5 सेंटीमीटर. मग आता तुम्हाला त्या ठिकाणी L विचारलेला नाही किंवा काही नाही, तर फॉर्म्युला कोणता येईल तो पण आपण बघूया. आणि विचारलं काय, व्हॉल्यूम ऑफ कोन. आता व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरूया. व्हॉल्यूम ऑफ कोनचा म्हणजे कोणता आहे लक्षात घ्या. पहिला कोणता होता त्या ठिकाणी सिलेंडरचा, लास्ट फॉर्म्युला काय आहे पायर स्क्वेअर H आहे आणि तोच तिकडे रायटिंग करून 1/3 पायर स्क्वेअर H लिहिला होता. आठवलं असेल तर लक्षात घ्या. याच पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला आठवतील. मग आता इथे किमती टाकूया, 1/3 इंटू, आता पायची किंमत तुम्ही 22/7 किंवा 3.14 घेऊ शकता, पण याच्यात 22/7 घ्यायची, 22/7 म्हणजे गुणिले R किती आहे बघा 1.5 त्याचा स्क्वेअर इंटू H किती आहे 5. आता लक्षात द्या, इथे 22 गुणिले 1.5 किती वेळा येईल 2 वेळा, गुणिले 5 भागिले 3 गुणिले 7. सोपं काय करायचं, पहिले याच्यात तुम्ही त्या ठिकाणी पॉइंट काढू शकता किंवा भाग पण देऊ शकता. आता 3ने भाग जातो बघायला, पण त्याच्यासाठी आपण काय करूया, पॉइंट काढून टाकूया. बघा लक्ष द्या, पॉइंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, गुणिले 100 करावं लागतील. का, तर 0.5 आणि 0.5 हे 2 आहेत ना, म्हणून त्याला गुणिले 100 केले आणि हे 100 असेच ठेवूया. म्हणजे काय येईल
बघा 22 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 5 भागिले किती येतील 3 गुणिले 7 याला गुणिले 100 तसेच राहू द्या. आता 3 5 15 बघा म्हणजेच 22 गुणिले 5 गुणिले 15 गुणिले 5 भागिले 7 गुणिले 100 तसेच राहू द्या. आता इथे तुम्ही त्या ठिकाणी वरती गुणाकार करून त्याला 7 ने भाग देऊ शकता. बघा का म्हणजेच किंवा याच्यात जास्त न गडबड करता जर समजा तुम्ही पॉईंट 100 ने नाही घेतले, आता हे करू शकता तुम्ही 100 ने, समजा नाही घेतले तरी तुम्हाला आन्सर काढणं सोपं जाईल. काही काही ठिकाणी तुम्हाला जास्त गडबड करून चालणार नाही. बघा का 3 1 3 इथे 3 5 15 म्हणजे 0.5 झाले. 22 गुणिले 0.5 गुणिले 1.5 गुणिले 5 भागिले किती येतील 7. आता 7चा पाढा तर तुम्हाला येतो, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय 7च्या पाड्यामध्ये भागाकार तुम्हाला शेवटी करायचे. मग आता यांचा गुणाकार तुम्हाला करावा लागेल पहिला. मग 22 गुणिले 0.5 गुणिले 1.5 गुणिले 5 करून घ्यायचं आणि हा गुणाकार करून शेवटी तुम्ही 7च्या पाड्याने त्याला भाग देऊ शकता. बघा 22 गुणिले 0.5 गुणिले 1.5 गुणिले 5 करून बघा त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर येईल 82.5 भागिले 7. आता या 7ने कोणाला भाग द्यायचा 82.5 ला. बघा 7ने भाग दिला तर येईल 7 1 7 किती उरला 1. पुढचे 2 घेतले. आता पुन्हा 7 2 14 होतात म्हणजे 7 1 7. बघा आता इथे 12तून 7 गेले म्हणजे किती उरले बघा इथे 7 आणि 3 10 आणि 2 12 म्हणजे 5 उरतात. आता पॉइंट घ्यायचा आणि पुढचा 5 घेतला 7ने आपण भाग देतोय. आता किती येईल बघा 7 7 49 7 8 56 म्हणजे 7 7 49. मग आता 49 म्हणजे इथे उरले 6. मग आता पुढे 0 घेऊया. बघा लक्ष द्या 0 घेतला तर आता किती येईल बघा 7 याला जर भाग दिला तर किती येतो 7 8 56 आणि 7 9 63 म्हणजे 7 8 56 किती उरले 4. पुढे 0 दिला. आता 7 2 7 7 7 7 7 5 35. आता जास्त नाही फक्त 2 ते 3 पॉईंट पुढे आणायचे. 3 पॉईंट आणले. आता काय करूया इथे किती येतं 11.785 म्हणजेच तुम्हाला 11.785 न लिहिता आपण 11.79 लिहू शकतो कारण हा 5 काय तर काढला तर इथे 8च्या जागी 9 लिहायचे सेंटीमीटर क्यूब. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या गणिताचा आन्सर भेटतं. मग काय द व्हॉल्यूम ऑफ द कोन हे खोडून टाकतो मी. लक्ष द्या व्हॉल्यूम ऑफ द कोन इज 11.79 सेंटीमीटर क्यूब. मेन्शुरेशनची गणित सोडवताना एक टेक्निक सांगतो तुम्हाला. टेक्निक अशी आहे की कोणत्याच मोठ्या अंकाने गुणाकार करायचा नाही कोणालाच आणि छोट्या अंकाने शेवटपर्यंत भाग देण्याचा प्रयत्न करायचा. छोटे अंक कोणते 2 3 4 असे अंक जे असतात त्यांनीच भाग देत राहायचं कंटिन्यू आणि तरच तुम्हाला यामध्ये काय होईल आन्सर्स पटकन काढता येतील. आता आपण 7ने भाग दिला मोठा अंक घेतला नाही 3ने भाग दिला छोट्या छोट्या अंकाने आपण पहिले काय केलं भाग दिले. पुन्हा सांगतो लक्ष द्या गिवन काय दिले रेडियस 1.5 हाईट दिले 5 व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे. फॉर्म्युला वापरला किमती टाकल्या गुणाकार भाग तुम्ही बरोबर करा. तुम्ही 7 21 करा वरती गुणाकार करून भाग द्या किंवा 100 ने गुणा पॉईंट काढा भाग द्या. पॉईंट काढणं गरजेचं आहे खरं तर परंतु याच्यात आपण काढले नाही. पुढे सेकंड फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर ऑफ डायमीटर किती आहे 6 सेंटीमीटर. फाइंड द व्हॉल्यूम. आता आपण गिवन घेऊया सेकंडचा. स्पेअर दिलाय त्यांनी डायमीटर स्पेअरचा डायमीटर आहे किती येतो 6 सेंटीमीटर. मग डायमीटर 6 आहे तर रेडियस किती येईल 3. रेडियस काढून घ्यायची आधीच. आता
काय फॉर्म्युला वापरायचा आहे? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आठवत असेल 4/3 पाय आर क्यूब. लगेच तुमच्या समोर फॉर्म्युला आला पाहिजे हा. मग आता इथे 4/3 इंटू आपल्याला पाय किती घ्यायचंय? 3.14 गुणिले 3.14. आता 22 7 का नाही घेतला तर 7 ने भाग जाणारा अंक इथे नाहीये, त्यामुळे आपण तसं त्या ठिकाणी नाही घेतला तरी चालेल. 3.14 गुणिले r चा क्यूब आहे. मग r काय आहे? 3, त्याचा क्यूब झाला. म्हणजे 4/3 गुणिले 3.14 गुणिले 3 किती वेळा येईल? 3 वेळा. म्हणजेच 3 भाग जातो. 3 एके 3, 3 एके 3. मग आता कसं लिहिणार? 4 गुणिले 3.14 गुणिले 3 त्रिक 9 म्हणजे 3 गुणिले 3. या सगळ्यांचा गुणाकार करा. तो तुम्हाला किती येतो तो बघा. 113.04 सेंटीमीटर क्यूब. हे गुणाकार करायचे. 4 त्रिक 12. तर कसं करणार? सोपं सांगतो. 4 एके 4, 4 त्रिक 12, 12 दुणे 12 त्रिक 36 म्हणजे 36 गुणिले 314 करून घ्या आधी. यांचा जो आन्सर येईल काय येईल ते बघायचं आणि किती पॉइंट आहेत ते नंतर चेक करायचे आणि तेवढे सरकवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. मग व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज 113.04 सेंटीमीटर क्यूब. आता हे छोटे छोटे गुणाकार जर करत बसलो आपण तर आपला जास्त वेळ जाईल आणि मग लेंग्दी लेक्चर तुम्हाला कंटाळा येईल. त्यामुळे हा भाग तुम्हालाच करायचा आहे. रायटिंग करताना त्या ठिकाणी छोटे छोटे गुणाकार, छोटे छोटे भागाकार हे तुम्हाला मी जे गरजेचे जे कठीण आहे तुम्हाला मी करून दाखवेल. पण जे तुम्ही करू शकता गुणाकार तर ते त्याच्यामध्ये आपला वेळ जाण्यात काही अर्थ नाही. बघा आपण काय विचारलं काय होतं? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आणि दिलं काय? डायमीटर. डायमीटर वरून आपण काय काढला? रेडियस. आणि रेडियस त्यानुसार आपण त्या ठिकाणी दुसरं गणित सोडवला. समजून घ्या ही सर्व गणित सोपी आहेत. पुढच्या लेक्चरला आपण पुढचे गणित बघूया. आज तुम्हाला काय करायचे? सर्व फॉर्म्युले मेन्शुरेशनचे पाठ करायचे आणि याच्यावरची जी आपण 2 गणित घेतली ती काय करा? पुन्हा प्रॅक्टिस मध्ये आणा. नेक्स्ट लेक्चरला आपण 3 पासून सुरुवात करूया. पुढचे सर्व गणित आपल्याला पुढच्या भागांमध्ये घ्यायचे आहेत.